नमस्कार, मी अमृता आकाश. मार्ग प्रगतीचा या आमच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. आज आपण आधुनिक युगातील सुशिक्षित नेतृत्व याविषयी चर्चा करणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत प्राध्यापक रामदास मधुकर झोळ. सर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर विषयाला आपण सुरुवात करणार आहोत. त्याआधी आपण सरांबद्दल जाणून घेऊयात. प्राध्यापक रामदास मधुकर झोळ यांचं मूळ गाव वाशिंबे, तालुका करमाळा, जिल्हा सोलापूर असून त्यांनी MSc BEdचं शिक्षण हे पुणे विद्यापीठातून पूर्ण केलंय. तर शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं मोठं नाव असून त्यांना समाजकारणाची देखील आवड आहे. तसंच संघटनात्मक कार्य देखील त्यांनी केलंय. त्यांना त्यांच्या कार्याबद्दल विविध क्षेत्रातून पुरस्कार देऊन सन्मानित देखील करण्यात आला आहे. तर सर, शैक्षणिक क्षेत्रात तुम्ही आहातच आणि त्याचसोबत तुम्हाला समाजकारणाची आवड आहे, राजकारणाची आवड आहे. मात्र सगळ्यात आधी तुमच्या प्रवासाबद्दल देखील मला जाणून घ्यायचंय. अगदी शेतकरी सामान्य कुटुंबातून तुम्ही समोर आला आहात आणि आता तुम्ही प्राध्यापक आहात. तर हा नेमका टप्पा किंवा हा तुमचा संपूर्ण प्रवास नेमका कसा होता? माझं मूळगाव जे वाशिंबे आहे त्या ठिकाणी प्राथमिक शिक्षण माझं पूर्ण केलं. पुढचं माध्यमिक शिक्षण मी बार्शी या ठिकाणी केलं. उच्च माध्यमिक शिक्षणही तिथं पूर्ण केलं आणि FY BSc पर्यंत जगदाळे मामांची जी संस्था आहे बार्शीतील तिथं सर्व माझं शिक्षण पूर्ण झालं. आणि तिथून पुढचं शिक्षण मी कोल्हापूर या ठिकाणी जे शासकीय महाविद्यालय आहे तिथं माझं गव्हर्नमेंट कॉलेजमध्ये माझं SY आणि TY हे 2 वर्ष मी तिथे कोल्हापूर इथे पूर्ण केले आणि उरलेलं शिक्षण मी MSc BEd पुणे या ठिकाणी पूर्ण केलं. आणि त्या ठिकाणी मग मी पुण्यात राहिल्यामुळं तिथं मला स्वतःचं काहीतरी असावं म्हणून मी तिथं स्वतःच्या याच्यावरती कर्तृत्वावरती मी 1-2 ठिकाणी जॉब केले. त्या ठिकाणी मी शेवटचा माझा जॉब सिंहगड इन्स्टिट्यूट पुणे या ठिकाणी झाला. तिथं मी जवळजवळ 6 वर्ष प्राध्यापक म्हणून अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये गणिताचा प्राध्यापक म्हणून नोकरी केली. तर सर, तुम्ही तुमच्या प्रवासाबद्दल सांगितलं. मात्र आपण बघतो ग्रामीण भागातून जेव्हा एखादा व्यक्ती पुढे येतो तेव्हा त्याला शहरात जायचं असतं, नोकरी करायची असते. हे तुम्ही देखील करू शकला असता. मात्र तसं तुम्ही न करता तुम्ही व्यवसायाला सुरुवात करून एक व्यावसायिक संस्था काढली. तर आपण एक संस्था काढावी असं नेमकं तुमच्या मनात कधी आलं? मी ज्यावेळेस नोकरी करत होतो पुणे या ठिकाणी त्यावेळेस ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यावेळेस पुण्यामध्ये येत होते त्यावेळेस त्यांना तिथं बऱ्याचशा अडचणींना सामोरे जावं लागत होतं. त्यांना वसतिगृहात राहण्यासाठी खर्च जास्त होत होता. तिथल्या शहरातल्या फी परवडत नव्हत्या. म्हणून मला पण असं वाटलं की आपली पण संस्था असावी. मग ते एक माझ्या मनात आलं आणि मी त्या पद्धतीनं भिगवण येथे स्वामी चिंचोली गाव आहे भिगवणचे जरी त्या ठिकाणी मी जागेची निवड करून तिथं मी संस्था चालू केलेली आहे. त्यामुळं ग्रामीण भागातील मुलांना शिक्षण द्यायचं होतं त्याच्यासाठी मी संस्था ग्रामीण भागामध्ये काढलेली आहे. अगदीच. आता ज्या संस्थेचा तुम्ही उल्लेख केला, एकंदरीत या संस्थेबद्दल काय सांगाल? त्याची सुरुवात कशी होती आणि आता ही संस्था कुठल्या टप्प्यापर्यंत पोहोचली आहे? ही संस्था आता सध्या एक संस्थेला 15 वर्ष झालेली आहेत आणि या 15 वर्षाच्या प्रवासामध्ये संस्थेमध्ये सध्या 5,000च्या आसपास विद्यार्थी शिक्षण घेत आहेत आणि 600च्या आसपास शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी कार्यरत आहेत आज या ठिकाणी. त्याच्यामध्ये तुम्हाला इंजिनिअरिंग, फार्मसी, MBA, MCA, BBA, BCA आणि स्कूल आणि ज्युनियर कॉलेज आणि दिल्ली बोर्ड, महाराष्ट्र बोर्ड असं सर्व प्रकारचं आधुनिक शिक्षण ज्याला आपण म्हणतो KG to PG सर्व शिक्षणाची सोय तुम्हाला एकाच ठिकाणी तिथं पाहायला मिळत आहे. अगदीच. गणितासारखा जो कठीण विषय सगळ्यांना वाटतो तो विषय तुम्ही इतक्या मोठ्या इन्स्टिट्यूटमध्ये शिकवला आहे आणि शैक्षणिक क्षेत्रात देखील इतक्या वर्षांपासून तुम्ही कार्यरत आहात. हे सगळं सुरू असताना सामाजिक आवड नेमकी तुम्हाला कधी निर्माण झाली आणि समाजासाठी काहीतरी करावं ही भावना नेमकी तुमच्या मनात कधी आली? मुळात कसं आहे की आमचे आजोबांचे आमच्यावरती आणि वडिलांचे खूप चांगले संस्कार आमच्यावरती झालेले आहेत आणि त्यामुळं पहिल्यापासूनच बाबा आपण काहीतरी समाजाचं देणं लागतो याप्रमाणे मी ग्रामीण भागातील लोकांना अजून काय काय आपल्याला देता येऊ शकतं शिक्षणाबरोबर इतर गोष्टी. तर मग ज्या गावात संस्था आहे त्या गावामध्ये आम्ही पक्का सिमेंटचा बंधारा बांधून दिला. परिसरातल्या एरियामध्ये आम्ही वृक्षारोपण केलं, स्वच्छता मोहीम राबवल्या. मग त्याच पद्धतीनं आपलं जे पाणी फाउंडेशनचं कामकाज चाललं होतं त्या पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये आम्ही थोडा सहभाग नोंदवला. 4-5 ठिकाणी मी स्वतः श्रमदान केलं आणि त्या ठिकाणी काही ठिकाणी त्यांना जी काही मदत लागत असेल कुठे डिझेलच्या स्वरूपात किंवा काय स्वरूपात ती सुद्धा मदत आम्ही त्या ठिकाणी पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून किंवा त्या पाणी फाउंडेशनला केलेली आहे.
अगदीच. जसं तुम्ही सांगितलं की वेगवेगळी सामाजिक कामं तर तुम्ही केली आहेत, मात्र आता आपण ग्रामीण भागातलं जर वातावरण पाहिलं तर आरक्षणाचा विषय सध्या खूप गाजतोय आणि आताच या आरक्षणामध्ये कुठेतरी तेढ देखील समाजामध्ये निर्माण झाल्याचं दिसतंय. तर याकडे देखील तुम्ही कसं पाहता? आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्ष झालेली आहे आणि 75 वर्षापूर्वी सुद्धा शाहू महाराजांनी मराठा समाजासह सर्वच समाजाला आरक्षण बऱ्यापैकी दिलेलं होतं. मग ते 75 वर्षामध्ये पुन्हा स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काही मराठा समाजच त्याच्यामधून वंचित राहिला होता. मग त्याला कुठंतरी आरक्षण मिळावं म्हणून मनोजदादा जरांगे पाटील त्याच्यामध्ये समोर आलेले आहेत आणि ते फक्त एकाच समाजासाठी नाही, तर ओबीसी सुद्धा प्रवर्गाला, इतर समाजाला सुद्धा त्याच्यामध्ये काय काय सवलती देता येतील, आरक्षणामध्ये कशी संधी देता येईल, ह्याच्यासाठी ते प्रयत्न करत आहेत. त्यामुळं हा एक विषय, सध्या आरक्षणाचा विषय सगळ्या राजकीय पुढाऱ्यांनी एकत्र येऊन मिटवला पाहिजे किंवा त्याला काहीतरी सोल्युशन काढलं पाहिजे असं मला या ठिकाणी वाटतं. अगदीच. आणि सध्याची जर आपण राजकीय परिस्थिती पाहिली तर या राजकीय परिस्थितीकडे तुम्ही देखील नेमकं कसं पाहता आणि मग खरंच ही सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर ग्रामीण भागातल्या तरुणांना आता राजकारणात उतरण्याची गरज तुम्हाला वाटते का? आपण एक ग्रामीण भागामध्ये गेल्यानंतर आपल्याला एक अशी चर्चा ऐकायला मिळते की बाबा चांगल्या लोकांनी राजकारणात येऊ नये, ज्याचं समाजामध्ये चांगलं स्थान आहे त्याला सुद्धा मग राजकारणात आल्यानंतर ही जी काही जुनी राजकीय मंडळी आहे ते बदनाम करायचा प्रयत्न करतात. मग त्याला कुठंतरी त्याची चांगली इमेज असणारी खराब करायचं काम करतील. पण असंच जर सर्वांनी मनात जर वाटून घेतलं की मी पण राजकारणात आल्यानंतर मला पण कुठंतरी दाग लागेल, माझ्यावरती कुठला तरी आरोप होईल, असं म्हणलं तर चांगल्या व्यक्ती, सुशिक्षित व्यक्ती राजकारणात येणार नाही. त्यामुळे मी सर्व तरुणांना जे राजकारणात येऊ पाहतायत त्यांनी आपला स्वतःचा व्यवसाय सांभाळून आपलं सगळं व्यवस्थित, घरातील सगळ्या गोष्टी व्यवस्थित पाहून जर राजकारणात यायचं असेल, समाजकारण करायचं असेल, खरंच त्याच्यात आवड असेल तर निसंकोचपणे त्याने राजकारणात आलं पाहिजे. आणि तरुणाई आणि नवीन जर युवा नेतृत्व आणि सुशिक्षित नेतृत्व जर राजकारणात आलं तर निश्चितच आपल्याला ह्या समाजामधल्या ज्या काही अडचणी आहेत, समाजामध्ये बदल घडवायचे असेल ते बदल आपल्याला घडवता येतील. अगदीच. मात्र समाजात असणारे जे खास खळगे आहेत किंवा ज्या उणीवा आहेत, या तुम्ही स्वतः ग्रामीण भागातून आलात त्यामुळे तुम्हाला ते अर्थात माहिती असणार आहे. त्यामुळे तुम्हाला देखील राजकारणामध्ये इंटरेस्ट आहे का आणि तुम्ही तो सहभाग दर्शवणार आहात का? यामध्ये मी समाजकारण करत असताना कुठंतरी मला वाटलं की आज आपण ज्या काही समाजामध्ये काही गोष्टी बदलायच्या असतील तर आपल्याला राजकारणात यावंच लागेल. आणि राजकारणात आल्यानंतरच आपण ज्या काही लोकांच्या समस्या असतील, त्या भागातल्या काही अडचणी असतील त्या सोडवण्यात आपल्याला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे मी पण एक विचार करतो की मी निश्चितच राजकारणात येऊन जे काही बदल करायचे ते बदल करण्यात मला यश येईल असं मला वाटतं. अगदीच. आणि तुम्ही ज्या भागासाठी आता काम करणार आहात तर तिथे जी तरुण पिढी आहे किंवा तिथे काही समस्या असतील, शैक्षणिक समस्या असतील, रस्त्यांसंदर्भात समस्या असतील, रोजगारासंदर्भात विद्यार्थ्यांच्या मनामध्ये प्रश्न असतील, तर या सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर काही विजन तुम्ही ठरवलंय का? आता याच्यामध्ये मी माझ्या तालुक्याचा पूर्ण अभ्यास केलेला आहे. तर त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की मागील 40-45 वर्ष रस्ते, वीज, पाणी याच्यावरतीच राजकारण केलं गेलं आणि तरी सुद्धा त्या समस्या अजून तशाच आहेत. म्हणजे आज माझं उजनी धरण जर बघितलं तर दरवर्षी ते भरलं जातंय पण त्याचा पाण्याचा विनियोग योग्य प्रकारे केलं जात नाही. राजकीय तिथली जी मंडळी आहेत त्यांच्यात अनास्था आहे, त्याच्यामुळे ते व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे प्रत्येक वर्षी ते उजनी पूर्ण भरलं तरी मायनसमध्ये जात आहे. तर त्याच्यावरती सुद्धा काम त्या ठिकाणी करावं लागेल. त्याचं पाणी कसं योग्य रीतीने वापरलं जाईल ह्याच्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे. अजून पाण्याची समस्या ती सुटलेली नाही. तसेच अजून सुद्धा माझ्या भागामध्ये विजेचे प्रश्न सुटलेले नाहीत. काही ठिकाणी अजून ज्याला आपण म्हणतो की 8 तास पूर्ण लाईट मिळत नाही, 7च तास लाईट मिळते, तो प्रश्न सुटलेला नाही. काही ठिकाणी अजून पूर्ण क्षमतेने विजेचा प्रवाह तिथं मिळत नाही किंवा लाईट मिळत नाही. त्या समस्या सोडवायच्या आहेत. पुन्हा राहिला रस्त्याचा प्रश्न. रस्त्याच्या तर खूपच मोठ्या समस्या आमच्या तालुक्यामध्ये आहेत, ज्याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचशा गोष्टी आपल्याला करता येऊ शकतात. कारण आता शासन आपण बघतो की पूर्ण भारत देशामध्ये किंवा एकूणच राज्यामध्ये सुद्धा रस्त्याची कामं शासन मोठ्या प्रमाणात करताय असं दिसतंय. पण आमच्या तालुक्यामध्ये तेवढ्या प्रमाणात रस्त्याची जी कामं आहे, गाव पातळी, वाड्या वस्त्याने आज काय झालेलं आहे की गाव पण बदलतंय. बरेचसे लोक आपल्या शेतामध्ये राहायला जात आहेत किंवा 2 खेड्यामध्ये जोडणारा जो रस्ता आहे तो अजून खराब आहे, खड्डे मोठे मोठे आहेत. आणि आता
पाण्यामुळे आमच्या परिसरातील परिस्थिती लोकांची बदललेली आहे, पण रस्ते व्यवस्थित नसल्यामुळे लोक गाड्या म्हणजे आपले 4 व्हीलर 2 व्हीलर घ्यायचं प्रमाण अजून वाढू शकतं. रस्ते चांगले झाले तर, दळणवळणाची साधनं झाली तर निश्चितच तो तालुका बदलल्याशिवाय राहणार नाही. ह्या झाल्या रस्ते, वीज आणि पाण्याच्या समस्या. पण आत्ता मी म्हणतोय त्याच्यावरती मतदान कोणीही मागणं ते चुकीचं राहील. रस्ते, वीज, पाणी याच्या व्यतिरिक्त ते तर काम तुम्हाला करावंच लागणार आहे. पण आधुनिक काळामध्ये आता गरज आहे ते शिक्षण, रोजगार आणि आरोग्य सेवेच्या. तर मी निश्चितच ते व्हिजन समोर ठेवून पुढे आलेलो आहे की माझ्या तालुक्यामध्ये मी यापूर्वीच 1ली ते 12वीची शाळा चालू केलेली आहे, आधुनिक म्हणजे इंग्लिश मिडियमची शाळा. आणि त्याचबरोबर पहिलं व्यावसायिक अभ्यासक्रमाचं डिप्लोमा फार्मसीचं कॉलेज माझ्या तालुक्यामध्ये मी चालू केलेलं असून तो माझा छोटासा कॅम्पस आहे 2 एकराचा. आणि पुढच्या सगळ्या ज्या शिक्षणाच्या सुविधा आहेत, व्यावसायिक शिक्षण, इतर समजा इंजिनिअरिंग असेल, नर्सिंग असेल किंवा अजून फार्मसीचं दुसरं डिग्रीचं कॉलेज असेल किंवा इतर अजून गोष्टी तिथं व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या सुरू करण्यासाठी मी करमाळा शहराच्या जवळ जागा घेतलेली असून त्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील मुलाला त्याच्या घराजवळ आधुनिक शिक्षण, व्यावसायिक शिक्षण मिळेल ह्याच्यासाठी मी निश्चितच प्रयत्न करणार आहे. आणि त्याच्यासाठी मी जागा घेतली असल्यामुळं त्याचं लवकरच कामकाज होऊन त्या माध्यमातून मुलांना शिक्षणाची सोय होणार आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी 200-300 लोकांना रोजगार पण मिळणार आहे. आणि त्याचबरोबर पुढची महत्त्वाची जी समस्या अजून आहे आरोग्याची, आरोग्यासाठी पण माझं तिथं हॉस्पिटल उभा करायचं नियोजन आहे, ज्याच्यामध्ये शहराजवळ चांगल्या प्रकारे जर जागा मिळाली तर निश्चितच आमच्या इथं वैद्यकीय सेवेची थोडीशी कमतरता आहे, तर ती कमतरता भरून काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. आणि पुढचा सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे की माझ्या तालुक्यामध्ये MIDC जागा आरक्षित केलेली आहेत, रस्ते झालेले आहेत, वीज झाली, तिथं विजेची सोय केलेली आहे, पण तिथं अजून पाण्याची सोय नाही. त्याच्यासाठी मला प्रयत्न करावा लागणार आहे. आणि पुढचा महत्त्वाचा विषय म्हणजे त्याच्यामध्ये कंपन्या येणं खूप गरजेचं आहे. नुसतेच जागा असून उपयोग नाही, तर त्याच्या विविध कंपन्या त्या ठिकाणी आल्या तर लोकांना रोजगार मिळणार आहेत. पाण्याची सोय झाल्या तरच ते कंपन्या तिथं, त्यामुळे पाण्याची सोय होणं गरजेचं आहे. आणि त्याच्यासाठी पुढचा महत्त्वाचा जो प्रकल्प तिथं होणं गरजेचं आहे म्हणजे तिथं रिटेवाडी उपसा सिंचन योजना आहे. तर त्या रिटेवाडी उपसा सिंचन योजना, त्याला कोकडी पण योजना असं म्हणलं जातं, तर ते योजना जर लवकरात लवकर सुरू झाली तर पाण्याची सोय त्या MIDCला होणार आहे. आणि माझे 40 गावं जी आहेत जी पाण्यापासून वंचित आहेत, तर त्या गावांना जर पाणी मिळालं तर शेतकरी सुद्धा समृद्ध होणार आहे आणि MIDC सुद्धा चांगल्या प्रकारे तिथं चालू होऊन माझ्या तरुणांना त्या ठिकाणी रोजगार मिळणार आहे. अगदीच ज्या मूलभूत गरजांचा तुम्ही आता उल्लेख केला, जर त्या गरजा आपल्या तालुक्याला किंवा जिल्ह्याला जर मिळाला तर अर्थात तिथे विकास होणार आहे. सोलापूर जिल्ह्याचा जर आपण संपूर्ण विचार केला तर मोठमोठी धार्मिक स्थळं या ठिकाणी आहेत. पर्यटनाच्या दृष्टीने देखील भारतातून किंवा महाराष्ट्रातून इतर राज्यातून लोक आपल्याकडे येत असतात, तर त्यांना कोणतीही अडचण येणार नाही आणि त्या ठिकाणी पर्यटनाच्या माध्यमातूनही रोजगार निर्माण होऊ शकतो. यासाठी तुम्ही काही ठरवलंय का? आता माझा तालुका आहे तो माझ्या तालुक्यामध्ये उजनी धरण असल्यामुळं त्या तालुक्यामध्ये उजनी धरणावरती पर्यटन स्थळ तिथं जर केलं, उजनीवरती बोटिंगचं असेल किंवा इतर अजून पर्यटनासाठी तिथं फ्लेमिंगो सारखा पक्षी पण त्या उजनी धरणाच्या त्या ठिकाणी ठराविक काळासाठी येतो, तिथं जर चांगल्या अजून आधुनिक सुविधा दिल्या आणि बोटिंगसारखे चांगल्या तिथं सुविधा दिल्या तर निश्चितच अजून तिथं पर्यटन स्थळ म्हणून ते पुढं येऊ शकतं. जसं अजून त्या ठिकाणी एक गोष्ट आहे की सी प्लेन म्हणून नवीन कन्सेप्ट आलेली आहे. सी प्लेनचा जो प्रयोग आमच्या तालुक्यात राबवला गेला ती फक्त चर्चाच झाली, पण त्याच्यावरती मी निश्चितच जे राजकीय इतर पक्षीय लोक असतील त्यांच्याशी संवाद साधून सी प्लेनची व्यवस्था जर उजनीवरती झाली तर निश्चितच त्याचा फायदा सुद्धा दळणवळणासाठी सर्व लोकांना होणार आहे. अगदीच. तर सरांनी सांगितल्याप्रमाणे आपल्या समाजासाठी, आपल्या तालुक्यासाठी सरांना आणखीनही वेगवेगळ्या गोष्टी करायच्या जेणेकरून तिकडे राहणारा तरुण वर्ग हा आणखीन पुढे जाईल आणि आपली प्रगती साधू शकेल. आणि त्यांच्या याच विजन बद्दल आपण त्यांच्याकडून आणखीनही माहिती घेणार आहोत एका छोट्याशा ब्रेक नंतर.
ब्रेकनंतर पुन्हा एकदा मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आपलं स्वागत. मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात आज आपल्यासोबत आहेत प्राध्यापक रामदास झोळ सर. सर, ब्रेकवर जाण्यापूर्वी जसं तुम्ही सांगितलं की तालुक्यासाठी किंवा समाजातल्या तरुणांसाठी आपल्याला खूप काही करायचं आहे आणि त्या दिशेने तुम्ही वाटचाल देखील सुरू केलेली आहे. मात्र सध्या जर आपण बघितलं की एकीकडे मराठा आणि दुसरीकडे ओबीसी या समाजामध्ये देखील आपण कुठेतरी तेढ म्हणतोय किंवा आरक्षणाचा एक मुद्दा म्हणतोय, तर या सगळ्याकडे देखील ग्रामीण भागातला एक तरुण म्हणून तुम्ही कसं पाहता? खरं तर हा तेढ निर्माण नाही झाला पाहिजे. समाजामध्ये जो गरीब आहे त्या गरीबाला न्याय मिळाला पाहिजे. त्याच्यासाठी मी मागील 7 ते 8 वर्षापासून सवलतीतील समानता ह्या विषयाविषयी मी मार्गदर्शन करत आहे, ज्याच्यामध्ये ज्या ओबीसी समाजाला, ज्या मराठा समाजाला सवलती नव्हत्या त्या सवलती मिळवून देण्यात मला त्या ठिकाणी यश आलेलं आहे. 4-5 गोष्टी मी तुम्हाला आवर्जून इथं उल्लेख करेल की ज्याच्यामध्ये ओबीसी समाजातील मुलांना वसतिगृह भत्ता मिळत नव्हता, तो मी वारंवार मांडणी करून काही समाजात चांगले काम करणाऱ्या लोकांच्या समोर तो मांडलेला आहे, काही राजकारणी लोकांकडे मांडलेला आहे आणि त्याचा फलित म्हणून त्या ठिकाणी वसतिगृह भत्ता आता ओबीसी प्रवर्गातील मुलांना मिळणार आहे. दुसरं, मराठा समाजासाठी काय मिळालं तर मराठा समाजाला पण वसतिगृह भत्ता कमी मिळत होता, तो दुप्पट मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न केलेला आहे. पुढची गोष्ट मला अजून सांगायची आहे की ओबीसी प्रवर्गामध्ये ओबीसी सहित पुन्हा अजून त्याच्यामध्ये धनगर समाज असेल, सगळे इतर समाजातील एनटी प्रवर्गातील सगळे एसबीसी प्रवर्गातील जे विद्यार्थी आहेत त्यांना फक्त 605च अभ्यासक्रमांना शिष्यवृत्ती मिळत होती. त्याच्याऐवजी 1554 अभ्यासक्रम मिळावेत एससी कॅटेगरीच्या मुलांप्रमाणे आणि त्याचा पण शासन निर्णय 14 जूनला झालेला आहे आणि तो निर्णय लागू झाल्यामुळं जवळजवळ समाजातील सर्वच घटकांना बऱ्याच जास्तीत जास्त अभ्यासक्रम मिळवून देण्यात पण मला यश आलेलं आहे. पुढचा महत्त्वाचा मला मुद्दा सांगायचा आहे की आत्ता जे आपल्या महाराष्ट्र राज्य हे पहिल्यापासून सांगतो सर्वात जास्त शिष्यवृत्ती देणारं राज्य आहे, पण काही घटक त्याच्यापासून वंचित राहिले होते. त्याच्यामध्ये प्रामुख्याने ओबीसी आणि आपल्या खुल्या वर्गातील मुलं बाजूला राहिली होती मराठा समाजासह. मग यांना त्यांचे कसे फायदे मिळवून देता येईल त्याच्यासाठी मी वारंवार ह्यांना पण पूर्ण फी माफी द्या. इतर म्हणजे आपल्या राज्यामध्ये एनटीला पूर्ण फी माफी मिळते आहे, एसबीसीला पूर्ण फी माफी मिळते, एससीला एसटीला मिळते. फक्त ओपन आणि ओबीसी हेच मुलं वंचित राहिली होती. मी त्याच्यासाठी वारंवार 7-8 वर्षापासून पाठपुरावा करत होतो, पण त्याच्यात मला 50% यश आलं असं मी म्हणेल. कारण मुलींना शासनाने आत्ता GR काढून मागच्या महिन्यामध्ये मुलींना पूर्णपणे मोफत शिक्षण, व्यावसायिक शिक्षण केलेलं आहे. त्यामुळे महाराष्ट्र राज्यातील मुलींचं निश्चितच अजून उच्च शिक्षणामध्ये प्रमाण वाढेल. पण माझं एवढंच शासनाला विनंती आहे, फक्त आता मुलं राहिलेली आहेत, मुलांना पण ती योजना लागू केली तर सर्वच समाज घटकांना न्याय मिळाला, सर्वच विद्यार्थ्यांना न्याय मिळाला असं मी या ठिकाणी मानेल. अगदीच. आपल्या समाजाला सोबत घेऊन पुढे जायचं हे तुमचं ध्येय आहे आणि त्यासाठी तुम्ही आतापर्यंत वेगवेगळी कामं केली आहेत. राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्याकडे तुम्ही निवेदन देऊन देखील त्या गोष्टी मंजूर करून घेतल्यात. मात्र राजकारणात जर पुढे जायचं आहे तर तालुक्यासाठी काय केलं असा एक प्रश्न सर्वसामान्य जनता आपल्याला विचारते, तर याबद्दल काय सांगाल? पहिली गोष्ट मी सांगेल की आत्ता जी गरज आहे शिक्षणाची, तर मी जी दत्तकला शिक्षण संस्था काढलेली आहे माझी स्वामी चिंचोली या ठिकाणी माझ्या तालुक्यापासून 10 किलोमीटर अंतरावरती आहेत आणि हजारो मुलांनी त्या शैक्षणिक संस्थेमध्ये शिक्षण घेतलेलं आहे आणि आता काही मुलं शिक्षण घेत आहेत आणि बऱ्याचशा मुलांना त्या शिक्षणाच्या माध्यमातून नोकऱ्या लागलेल्या आहेत, त्यांचं जीवनमान उंचवलेलं आहे. पुढचा विषय, त्या संस्थेमध्ये आज माझ्या तालुक्यातील जवळजवळ 100-150 लोक कर्मचारी वर्ग कार्य करत आहेत, काम करत आहेत. तसेच माझ्या तालुक्यामध्ये कैलासवासी नामदेवराव जगतापांनंतर एकही शैक्षणिक क्षेत्रामध्ये कुणीही काम केलेलं नव्हतं. तर माझ्या तालुक्यामध्ये मी एक 1ली ते 12वीचं ज्युनियर कॉलेजपर्यंतची सुविधा दिली, 1ली ते ज्युनियर कॉलेजपर्यंत, आणि एक जसं म्हणलं फार्मसीचं महाविद्यालय सुरू केलेलं आहे. त्या माध्यमातून शिक्षणाची बी सोय झालेली आणि रोजगार निर्मिती पण झालेली आहे. राहिला प्रश्न पुढचा, अजून पुढचं शिक्षण द्यायचं असेल तर काय, तर मी कर्मळा या ठिकाणी यापूर्वीच सांगितलं की मी जागा घेतलेली, त्या माध्यमातून रोजगार बी मिळणार आहे आणि शिक्षणाची पण सोय होणार आहे. ही मी केलेलं आहे. आणि पुढच्या गोष्टी म्हणजे माझ्या तालुक्यातील एका कारखान्याचं जवळजवळ 27 कोटीचं बिल अडकलेलं होतं शेतकऱ्यांचं. त्या शेतकऱ्यांसाठी मी आंदोलनाचा इशारा दिला, लढा दिला, 5-6 आंदोलनं केली मोठी मोठी आणि त्याच्यासाठी वेळ प्रसंगी शेतकऱ्यांसाठी आम्ही कोर्टात गेलो शेतकऱ्यांना घेऊन आणि त्या कोर्टाच्या माध्यमातून
देऊन शेतकऱ्यांना आम्ही बिलं मिळवून दिलेले, हे मोठं काम मी माझ्या तालुक्यासाठी केलेलं आहे. माझ्या तालुक्यामध्ये मी जवळजवळ आत्तापर्यंत 80-90 गावामध्ये जे सिमेंटचे बाकडे असतात बसण्यासाठी, त्या बाकड्यांचं वाटप मी 80-90 गावामध्ये केलेलं आहे. जवळजवळ 30-40 गावामध्ये मी स्वतः वृक्षारोपण केलेलं आहे. आणि पुन्हा बऱ्याच ठिकाणी मी स्वच्छता मोहीम पण राबवलेली आहे. माझ्या गावातील एस.टी. स्टँड आहे की जे प्रचंड दुर्गंधी तिथं पसरली होती आणि ती समस्या मला काही तिथल्या माझ्या नागरिकांनी बोलून दाखवली, तर मी पूर्ण एस.टी. स्टँड पूर्णपणे स्वच्छ करून दिलेलं आहे. तसेच माझ्या तालुक्यामध्ये पिण्याच्या पाण्याची, वापराच्या पाण्याची खूप मोठी समस्या होती. यावर्षी पूर्णपणे दुष्काळ मोठ्या प्रमाणात पडला होता. तर माझ्या तालुक्यामध्ये शहरा असेल नाही तर ग्रामीण भाग असेल, याच्यामध्ये जो मी 150 पाण्याची टँकर मी वाटप केलं होतं. कारण माझ्या तालुक्यामध्ये शहरामध्ये पाणी विकत घ्यायची वेळ लोकांना यावर्षी आली. ती समस्या पाहून मी त्या तालुक्यातील सर्व लोकांना पिण्याच्या पाण्याची आणि वापराच्या पाण्याची 150 टँकरद्वारे सोय केली होती. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस कधी आरक्षणाच्या संदर्भात कुणाला कुठल्या मोर्चाला जायचं असेल, रॅलीला जायचं असेल, तर त्या लोकांना सुद्धा मी फुलाच्या पाकळीच्या माध्यमातून मी लोकांना जाण्यासाठी वाहनांना इंधन देऊन त्या लोकांना जाण्याची सोय त्या आंदोलनाला, त्या मोर्चाला मी माझ्या स्वतःच्या ह्याच्यातून मी केलेली आहे. तर एकंदरीतच जसं तुम्ही सांगितलं की आपल्या तालुक्याला घेऊन आपल्याला पुढे जायचंय आणि यासाठी वेगवेगळे सामाजिक कार्य तुम्ही केले आहेत आणि यापुढे देखील तुम्ही करणार आहात. तुमच्या संपूर्ण वाटचालीला आमच्याकडून देखील खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. त्याचबरोबर मार्ग प्रगतीचा या कार्यक्रमात वेळ झालीये इथेच थांबण्याची. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार.